माशस्य विदलान क्लीनान निस्तुषान हस्तलोडने. आपण इथे हे भिजवलेले उडीद घेतलेत, ज्यांची अगोदरच तुसं काढून घेतलेली आहेत. हे उडीद आपण 10 तासासाठी भिजवून घेतलेले. ततः संपेश पेषण्याम. माझ्याकडे पेषणी नसल्यामुळे मी मिक्सरचाच वापर करत आहे. हाल्याम विमर्द्य बहुशः स्थापयेत तत् अहस्ततः. हे असं खूप वेळा पीठ घोटून झाल्यानंतर आंबण्यासाठी मी रात्रभर ठेवून देणार आहे. हे आता काल रात्री हात न लावता ठेवलेलं पीठ छान आंबलेलं आहे, असं फुगून आलेलं आहे. आता संभारेही विमिश्रितान असा जो श्लोकात शब्द आला होता त्याप्रमाणे नक्की काय घालावं हे समजत नाही, परंतु मी मीठ आणि थोडे जिरे घालणार आहे. हे जिरे मी थोडेसे बारीक करून घेतलेत म्हणजे याचा स्वाद उतरेल. थोडेसेच बारीक केलेले. उडदाच्या पिठाच्या जेव्हा तळून केल्या जातात तेव्हा त्यांना घारिका म्हणतात. या घारिका 5 ते 6 छिद्रांच्या असतात, पण जेव्हा त्यांच्यात छिद्र नसतात तेव्हा त्यांना वटकहा म्हणतात. आता आपण वटकहा बनवूया. हे तेल तापायला ठेवलेलं आहे. छोटासा तुकडा घालून आपण बघूया. तापलेलं आहे तेल. फक्त तैले पचेत्यावर लौहित्यम तेषु जायते. आता हे लाल होईपर्यंत, लालसर होईपर्यंत आपण तळून घेऊया. वडे अशा प्रकारे तळून तयार आहेत. यत्र यत्र द्रवद्रव्ये वटक नामनास्तुते. ज्या ज्या द्रव्यात हे वडे घातले जातील त्या त्या नावाने हे ओळखले जातात. आलेन सांद्रेण दध्ना सुमथितेनच. हे आता दही मी लावलेलं आहे, दह्याच्याच आधारे विरजवलेलं आहे. आता आपण ते रवीने घुसळून घेऊया. आता हे दही चांगल्या प्रकारे आपण घुसळून घेतलेलं आहे. सैंधव आर्द्रक धान्याक जीरकमच विमिश्रे. आता आपण इथे मीठ, आलं, धणे आणि जिरे घेतलेले आहे. मीठ तर आपण असं घालू शकतो डायरेक्टली, आणि आलं मी थोडंसं खलबत्त्यात ठेचून घेणार. आता धणे जिरे घालायचे, पण रेसिपीमध्ये चूर्ण सांगितलेलं नाहीये, पण तरी मी थोडंसं बारीक करणार आहे म्हणजे त्याची चव उतरेल. खलबत्त्यातच कुटणार आहे. मरीचानी द्विधा कृत्वा क्षिपेत तत्र तू पाकवीत. आता आपण काळी मिरी घेणार आहोत आणि थोडी रफली खलबत्त्यात कुटून घेणार आहोत. दरव्या विघट्टयन सर्वम पचेत यावत घनी घवे. आता हे दरवीने आपण सगळं घातलेलं जे आहे ते एकजीव करून घेऊया. आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याला थोडं आचेवरती शिजू देऊयात. उत्तार्य वटकान क्षिप्त्वा विकिरेन मारीचा धूपयेत सम्यक वटकास्ते मनोभिदा. आपली शेवटची कृती आहे हिंगाची फोडणी. अशा प्रकारे आपले मनोभिद असे कढी वटक तयार आहेत.